नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे केमिस्ट्रीच्या आजच्या ह्या लेक्चरमध्ये। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट आहे त्यांची चौथी फिजिकल प्रॉपर्टी डिस्कस करणार आहोत की जिचं नाव आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी। आतापर्यंत आपण तीन फिजिकल प्रॉपर्टीचं डिस्कशन केलेलं आहे। पहिले आपण पाहिली होती ॲटॉमिक साइज, दुसरी आपण पाहिली होती आयोनायझेशन एन्थाल्पी आणि तिसरी आपण स्टडी केलेली आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। ह्या तीनही प्रॉपर्टीचा पिरियॉडिक टेबल मधला ट्रेंड जो आहे आणि त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन्स आहे हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत। आणि हे जर तुम्हाला परफेक्टली समजलेले असतील तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी समजण्यामध्ये फारशी अडचण येणार नाही। ठीक आहे, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर तुम्ही डायरेक्टली पाहत असाल तर हे तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होईल, तुम्हाला काही कन्सेप्ट समजणार नाही। जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओज पाहिलेले नसतील, तुम्हाला आयोनायझेशन एन्थाल्पीची किंवा स्क्रीनिंग कॉन्स्टंट असेल, स्क्रीनिंग इफेक्ट असेल, ॲटॉमिक साइज असेल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल, या गोष्टी जर माहिती नसेल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी समजणं थोडीशी अवघड होऊन जाईल। म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही अगोदर त्या प्रॉपर्टीजला पहा आणि मग तुम्ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीकडे या। ठीक आहे, आणि ज्यांनी ऑलरेडी ते व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपा पार्ट असणार आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा। तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा हा जो व्हिडिओ आहे तो मी 2 सेशनमध्ये कंप्लीट करणार आहे। पहिल्या सेशनमध्ये मी बोर्ड आणि सीईटीचा स्टडी करणार आहे, नॉलेज तुम्हाला देणार आहे। आणि मग जो सेकंड हाफ आहे ह्याच व्हिडिओचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला कॉम्पिटिटिव्हच्या लेवलने जी आणि नीटच्या परीक्षेच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट टर्म्स सांगणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरी चालेल, खूप साऱ्या माहिती तुम्हाला नव्याने तुम्हाला भेटणार आहे। तर आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची। तर सगळ्यात अगोदर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची डेफिनेशन माहिती करून घ्या, काय आहे ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी। तर बघा, ज्यावेळेस आपण पिरियॉडिक टेबलमधले इलेमेंट कन्सिडर करतो तर त्या इलेमेंटकडे काय असते, एक टेंडन्सी असते। कोणती टेंडन्सी? की ते इलेमेंट जर सपोज कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणारे असतील तर कोव्हॅलंट बॉन्ड तुम्हाला त्यासाठी माहिती पाहिजे। सपोज आपल्या सगळ्यांना हे हायड्रोजन क्लोराईडचे एक्झाम्पल माहिती। हायड्रोजन क्लोराईडमध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो जर मी विचारला की कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे तर तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर तो जो बॉन्ड त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड। ओके, कोव्हॅलंट बॉन्ड ज्यांना माहिती आहे त्यांनी समजून घ्या की ज्यावेळेस एक इलेमेंट त्याचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेमेंटच्या इलेक्ट्रॉन सोबत जर शेअर होत असेल तर अशा वेळेस जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हटलं जातं कोव्हॅलंट बॉन्ड। सो कोव्हॅलंट बॉन्ड इज द बॉन्ड विच इज फॉर्म ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स। ठीक आहे, मग हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन शेअर करतो, क्लोरीनही एकच इलेक्ट्रॉन शेअर करतो, कारण की हायड्रोजनच्या लास्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात। 7 पैकी एक इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केला, म्हणजे झालं काय, क्लोरीनचं पण आउटरमोस्ट शेल कंप्लीट झालं आणि हायड्रोजनचं पण आउटरमोस्ट शेल कंप्लीट झालं। कुठलाही पिरियॉडिक टेबल मधला इलेमेंट त्याचा अपडेट कंप्लीट करण्यासाठी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतो किंवा शेअर ऑफ इलेक्ट्रॉन करतो। मग जिथं शेअरिंग होतं त्याच्यामुळे जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हटलं जातं कोव्हॅलंट। ठीक आहे, मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी समजण्यासाठी तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्डचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि ते ऑलरेडी तुम्हाला आहे। पण 9वी-10वी पासून तुम्ही हे ऐकत आलेलं आहात की कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून तयार झालेला बॉन्ड। ठीक आहे, मग सपोज हायड्रोजन आणि क्लोरीन यांनी इलेक्ट्रॉन्स काय केले, शेअर केले। ओके, मग शेअर केल्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन त्या बॉन्डवरती आहे त्या बॉन्डवरती असणाऱ्या 2 इलेक्ट्रॉनला आपण म्हणत असतो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। ठीक आहे, किंवा त्याला अजून एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किंवा काही काही ठिकाणी त्याला बॉन्डिंग पेअर सुद्धा म्हटलं जातं, बॉन्डिंग पेअर। मग या 3 पैकी कुठलाही वर्ड तुम्ही तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये यूज करू शकता। ठीक आहे, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे तयार झालेला बॉन्ड। जे इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत त्यांना आपण म्हणतो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किंवा बॉन्डिंग पेअर। मग आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे ते पहा। ज्यावेळेस एखाद्या इलेमेंटने इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून दुसऱ्यासोबत बॉन्ड फॉर्म केला त्यावेळेस होतं काय की त्या इलेमेंटकडे त्या शेअर्ड पेअरला अट्रॅक्ट करण्याची एक ॲबिलिटी दिली। ओके, जसं की हायड्रोजन आणि क्लोरीन यापैकी क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी जास्त आली। मग ही जी इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी आहे, कोणते इलेक्ट्रॉन, शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला म्हटलं जातं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी। आहे की नाही सोपं डेफिनेशन? तर तुम्हाला जर विचारलं कोणी व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तर तुम्हाला डेफिनेशनमध्ये असं लिहायचं आहे द ॲबिलिटी टू ॲबिलिटी। पण ही ॲबिलिटी कोणाकडे असते, ॲबिलिटी ऑफ ॲन इलेमेंट। हे तुम्हाला लिहायची गरज नाही, हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला सांगितलं। तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे द ॲबिलिटी ऑफ ॲन इलेमेंट
attract shared pair of electron. इलेक्ट्रॉनची शेअर पेअर जी आहे त्या इलेक्ट्रॉनच्या पेअरला अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे इलामेंटकडे त्या ॲबिलिटीला आपल्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. शॉर्ट मध्ये त्याला EN म्हटलं तरीही चालेल. शॉर्ट मध्ये त्याला EN म्हटलं जातं. EN कॅपिटल E कॅपिटल N स्टँड फॉर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. तर ही पहिली डेफिनेशन एकदम बेसिक आहे ती तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे पुढचं फर्दर स्टडी समजण्यासाठी. आणि आय होप ही जास्त डिफिकल्ट नाही जाणार तुम्हाला समजण्यासाठी. ओके. जसं की मी अजून एखादं उदाहरण दिलं. सपोज की पोटॅशियम नाही HBr हायड्रोजन. आता हायड्रोजन आणि ब्रोमीन यांच्यामध्ये जर तुम्ही बॉन्ड पाहिला तर तोही बॉन्ड कसा आहे कोव्हॅलंट बॉन्ड कारण की तिथं पण इलेक्ट्रॉनचं काय झालेलं आहे शेअरिंग झालेलं आहे. ओके. मग आता हे इलेक्ट्रॉनचं शेअर झाल्यावरती ह्या बॉन्डवरती दोन इलेक्ट्रॉन येतात. त्या दोन इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे इलामेंटकडे त्या ॲबिलिटीला आपल्याला काय म्हणायचं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पण ही ॲबिलिटी प्रत्येक इलामेंटची काय होते व्हॅरी होते डिफरंट असते. मग ही डिफरंट कशी असते ती त्या पिरियडिक टेबलमध्ये कुठल्या पोझिशनला तो इलामेंट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके नाही. तर हा जो पार्ट आहे बॉन्ड कसा ओळखायचा कोव्हॅलंट बॉन्ड बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचं नॉलेज नसेल की कसं बॉन्ड ओळखला जातो. शेअरिंग केलेले की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेले आहे म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड आहे की आयनिक बॉन्ड आहे. तर आत्ता तुम्हाला ह्या लेसनमध्ये त्याची गरज नाही आहे. तुम्हाला एक सेपरेट केमिकल बॉन्डिंग नावाचं लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या टाईपच्या बॉन्डला कसं फॉर्म करता त्याचं डिटेल नॉलेज तुम्ही घेणार आहात. आत्ताच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी समजण्यासाठी फक्त तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की जर एखादा बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड असेल तर त्याच्यावरती इलेक्ट्रॉनची पेअर असते आणि त्या इलेक्ट्रॉनच्या पेअरला आपल्याला शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणायचं किंवा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणायचं किंवा बॉन्ड पेअर म्हणायचं. ठीक आहे. मग हे जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे किंवा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे किंवा बॉन्ड पेअर आहे ती बॉन्ड पेअर अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी जी असते इलामेंटकडे अट्रॅक्ट होण्याची जी ॲबिलिटी असते त्या ॲबिलिटीला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि मग ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पिरियडिक टेबलला आपल्याला अप्लाय करायची आहे की जर इलामेंट S ब्लॉकचा असेल जर इलामेंट P ब्लॉकचा असेल जर इलामेंट D ब्लॉकचा असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशा पद्धतीने बदलते. मग त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड कसा आहे. जसा ॲटॉमिक साईजचा स्टडी केला होता जसा आयोनायझेशन एन्थॅल्पीचा स्टडी केला होता जसा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा स्टडी केला होता तसाच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा सुद्धा काय आहे पिरियडिक टेबलमध्ये ट्रेंड आहे ग्रुपमध्ये आहे पिरियडमध्ये. तर पहिल्यांदा आपण ग्रुपमध्ये डिस्कशन करू की ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही नेहमी डिक्रीज होत जाते. ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डिक्रीज होत जाते. का डिक्रीज होते त्याचं उदाहरण पहा. सपोज मी कुठलाही एखादा ग्रुपची इलामेंट आहे जसं की लिथियमला कम्पेअर केलं त्याच्या ग्रुपमध्ये सोडियमचं. ठीक आहे. तर एका ग्रुपमध्ये इलामेंट आहे लिथियम आणि सोडियम मध्ये फरक काय आहे की लिथियम मध्ये 2 शेल आहेत आणि सोडियम मध्ये 3 शेल्स आहेत. ठीक आहे. मग आता दोघांमध्ये साईजचा फरक आहे. काय होतंय ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर आपण मुवमेंट केली तर ॲटॉमिक साईज जी आहे ती काय होत जाते इन्क्रीज होत जाते. साईज इलामेंटची काय होत जाते वाढत जाते. मग साईज जर वाढली तर अजून एक चेंजेस त्याच्यामध्ये होतात ते म्हणजे की शिल्डिंग पण वाढत जातं. जसं साईज वाढत जाईल तशी शिल्डिंग काय होत जाते वाढत जाते. मग शिल्डिंग वाढत जातं म्हणजे काय होतं की जो न्यूक्लिअर चार्ज जो आहे किंवा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर जो चार्ज आहे त्याची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी काय होऊन जाते कमी होऊन जाते. आणि जिथं शिल्डिंग कमी असेल तिथं आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे काय होतो इझिली अट्रॅक्ट होतो. ओके. मग आता हा जो इलेक्ट्रॉन आहे तो जर शेअर झालेला असेल तर न्यूक्लिअर चार्ज त्याच्या खूप जवळ येईल आणि तिथं अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे ती जी शेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ते काय करतील अट्रॅक्ट होतील ह्या पर्टिक्युलर इलामेंटकडे. हो का नाही. पण जसं साईज वाढत जाईल तसं हे न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जाईल कमी प्रमाणात होत जाईल. शिल्डिंग वाढल्यामुळे त्याचा इफेक्ट लास्ट शेलच्या इलेक्ट्रॉनवरती एवढ्या जास्त प्रमाणामध्ये राहणार नाही आणि परिणामी होईल काय की हे जे इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहे दुसऱ्या इलेमेंट सोबत ते अट्रॅक्ट होणार नाही. म्हणजे अट्रॅक्शनची ॲबिलिटी हो का नाही शेअर्ड पेअरला अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी ग्रुपमध्ये काय होत जाते डिक्रीज होत जाते. त्याचं रिझन जर तुम्हाला विचारलं तर रिझन तुम्ही सांगायचे आहे. पहिलं रिझन इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज आणि दुसरं रिझन इन्क्रीज इन शिल्डिंग. ठीक आहे. तर हा सगळ्यात पहिला पॉईंट डेफिनेशन नंतरचा तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे की पिरियडिक टेबलमधले इलामेंट जर ग्रुपमधले असतील तर ग्रुपमध्ये
टॉपचे जे इलामेंट आहे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर जास्त असेल, पण जसं आपण खाली जाऊ ग्रुपमध्ये बॉटमला जाऊ तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार. मग सपोज मी तुम्हाला उदाहरण दिलं, कार्बन असेल, सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, टीन असेल आणि लीड असेल. हे कोणत्या ग्रुपची इलामेंट आहे, 14 नंबरच्या ग्रुपची इलामेंट आहे. आणि यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्हाला कम्पेअर करायची असेल तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असेल, जास्त असेल आणि ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार. म्हणजे कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सिलिकॉन सोबत कंपेअर केली तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असणार आहे सिलिकॉनच्या कंपॅरिटिव्ह. तुम्ही जर जर्मेनियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लीड सोबत कंपेअर केली तर जर्मेनियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे लीड. अशा पद्धतीचा कंपेरेबल स्टडी तुम्ही काय करू शकता, ट्रेंडच्या मार्फत स्टडी करून घेऊ शकता. समजलं. पुढे जो आहे तो पिरियड मधला ट्रेंड आपल्याला समजून घ्यायचा. पिरियड मधला ट्रेंड. सो इन अ पिरियड तर तुम्हाला काय वाटतं सांगा बरं, पिरियड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत आहे. तर तुम्हाला माहिती झालं की ॲटॉमिक साईज जर वाढली तर शिल्डिंग वाढतं आणि शिल्डिंग वाढलं तर अट्रॅक्शनची ॲबिलिटी कमी होऊन जाते. मग तसंच पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर पिरियडमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की लेफ्ट पासून तर राईट पर्यंत जाताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होते कारण की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो, हो की नाही. मग आता न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला, साईज कमी होत गेली तर अट्रॅक्शनची ॲबिलिटी काय होत जाणार आहे, अल्टिमेटली ती इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणून तुम्हाला इथं पिरियडबद्दल स्टेटमेंट द्यायचं आहे की पिरियडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि त्याचं रिझन आहे साईज डिक्रीज होते, ॲटॉमिक साईज जी आहे ती डिक्रीज होते आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तो काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. समजले सर्वांना. तर हे महत्त्वाचं बेसिक नॉलेज आहे तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे, शॉर्ट नोटसाठी विचारलं तुम्ही एवढे पॉईंट त्याच्यावरती लिहू शकता. ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा पॉईंट ॲड करायचे पाहिजे तर तुम्ही तेही ॲड करू शकता. जसं की सपोज आपण एखाद्या इलामेंटची ऑक्सिडेशन स्टेट कंपेअर केली त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सोबत, हो की नाही. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असतं, एखाद्या इलामेंटवरती जर काही चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, तर त्या चार्ज वाईज ऑक्सिडेशन स्टेटला आपण काय करू, कम्पेअर करू आणि त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शोधण्याचा प्रयत्न करू. उदाहरण घेतलं आपण, सपोज मॅंगनीजचं उदाहरण घेतलं. मॅंगनीजचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, +3, +4, +5, +6, +7 पर्यंत आहे. पण आता तुम्हाला जर म्हटलं की मॅंगनीज +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, मॅंगनीज +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि मॅंगनीज +6 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, तर अशा वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. तर जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज होत जाईल तेवढी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त होत जाते, कारण की तिथे इलेक्ट्रॉन कमी होतात, प्रोटॉन जास्त होतात, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जातो आणि म्हणून अट्रॅक्शनची ॲबिलिटी पण इन्क्रीज होत जाते, हो की नाही. म्हणजे जर पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यावरती सगळ्यात जास्त असेल, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यात जास्त असेल त्याचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा जास्त असेल, आणि ज्याची ऑक्सिडेशन स्टेट खूप कमी असेल, न्यूट्रलपेक्षा निगेटिव्ह व्हॅल्यू जर असतील तर त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या सगळ्यात कमी असतात. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर is directly proportional to electronegativity. ज्याची जास्त ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर त्याची जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हा एक पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. अजून एक पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, तो म्हणजे की पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये, ओके, पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल ग्रुप्स किती आहेत, 18 ग्रुप्स आहेत. पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल ग्रुप्स आहेत 18. पण या 18 ग्रुपपैकी जो 18th नंबरचा ग्रुप आहे की ज्याला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो, 18th नंबरचा जो ग्रुप आहे ते 0 ग्रुप इलामेंट इनर्ट गॅसेस, तर ह्या इनर्ट गॅसेसची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कन्सिडर करत नाही. ठीक आहे, म्हणून तिथं त्यांनी द्यायचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ इनर्ट गॅसेस इज नॉट कन्सिडर्ड. ठीक आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड ते फॉर्मच करत नाही, त्याच्यामुळे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कन्सिडर करत नाही. आणि बाकीची जेवढी इलामेंट आहेत तर सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कन्सिडर करतो. आणि ते इलामेंट जर ग्रुपमध्ये असेल तर ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत जाणार आहे, आणि जर ते इलामेंट पिरियडमधले असतील तर पिरियडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही इन्क्रीज होत जाणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर ज्याची सगळ्यात हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे तो कोणता आहे, मग हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुपमधले इलामेंट येईल का, नाही, पिरियडमध्ये, कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जाते. म्हणजे पी ब्लॉकमधले इलामेंट जे आहेत ते सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील. आणि पी ब्लॉकमधले पण कोणते, मोस्टली हे 17 नंबरच्या ग्रुपमधले इलामेंट, फ्लोरीन, क्लोरीन,
ब्रोमीन, आयोडीन आणि एस्टिटाईन हे जे इलामेंट आहेत ते कसे असतील, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलामेंट असतील. ठीक आहे. मग आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टिटाईन हे जर हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील तर आपल्याला माहिती आहे की ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. मग इथून डिक्रीज होते तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असणार आहे, फ्लोरीनची. सो फ्लोरीन इज दी इलामेंट whose electronegativity is very much high. ठीक आहे. आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फिक्स केलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही आपण मेजर करू शकत नाही, पण काही सायंटिस्ट आहेत की त्यांनी काही स्केल डिफाईन करून ठेवलेले आहेत, काही आर्बिट्ररी व्हॅल्यूज फिक्स करून ठेवलेले आहेत कंपॅरिझनसाठी, कोण हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कोणाची लो निगेटिव्हिटी. तसंच एक पॉलिंग स्केल म्हणून आहे. तर पॉलिंगनी काय केलेलं आहे, फ्लोरीन ही जी हा जो इलामेंट आहे त्याची एक व्हॅल्यू फिक्स केलेली आहे, ती आहे 4. त्याला कुठलं युनिट नाही. सो व्हॉट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 4 इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन. मग त्या बाकीच्या इलामेंटला 4च्या कंपॅरेटिव्हली 4 पेक्षा सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मग ऑब्व्हियसली कशी असणार आहे, कमी असणार. ठीक आहे. आणि हायड्रोजनची पण त्यांनी फिक्स करून घेतलेली आहे. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी फिक्स करून घेतलेली आहे ती आहे 2.1. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ पाहिजे. कॉम्पिटेटिव्हमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला व्हॉट इज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन ऑर फ्लोरीन, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज 2.1 अँड फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज 4. ठीक आहे. आणि मग त्यांच्यानुसार, त्यांच्या स्केलनुसार मग त्यांनी कंपॅरिझन करून कसे बाकीचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज शोधल्या, त्याच्यासाठी काही फॉर्म्युलेज डिराईव्ह केलेले आहे. ते फॉर्म्युले नीट आणि जीसाठी इम्पॉर्टंट आहे, सीईटीसाठी इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. मग तुम्ही जर सीईटीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला फक्त एवढा स्टडी इनफ आहे पिरियडिक टेबलच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी समजण्यासाठी. ठीक आहे. काय काय स्टडी पाहिजे तुमच्या सीईटीमध्ये, तुम्हाला फक्त की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्हाला डिफाईन करता आली पाहिजे. तिथं तुम्हाला समजलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही ॲबिलिटी आहे कोणाची, इलामेंटची, कोणती, इलेक्ट्रॉनची पेअर अट्रॅक्ट करण्याची. बॉन्डची पेअर जी आहे इलेक्ट्रॉनची ती अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. दुसरा पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे की ग्रुपमधल्या इलामेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर कम्पेअर केली तर ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि डिक्रीज होण्याचं रिझन तुम्ही सांगितलं की ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते आणि शिल्डिंग काय होतं, इन्क्रीज होतं. जेवढं जास्त शिल्डिंग असेल तेवढी कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं आणि शिल्डिंगचं रिलेशन तुम्हाला समजेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू शिल्डिंग. ठीक आहे. नंतर पिरियडमध्ये तुम्ही डिस्कशन केलं की पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. इन्क्रीज होत जाण्याचं रिझन की साईज डिक्रीज होते आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑब्व्हियसली काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे इथेही तुम्ही एक रिलेशन लिहू शकता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हो की नाही. नंतर मग आपण पाहिलं की जर एकच इलामेंट वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल तर वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असणारे इलामेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी कम्पेअर करायची, ज्याचं जास्त ऑक्सिडेशन स्टेट त्याची जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑक्सिडेशन स्टेटलाच ऑक्सिडेशन नंबर पण म्हटलं जातं. हा जो ऑक्सिडेशन नंबरचा स्टडी आहे तो वेगळ्या टॉपिकमधला स्टडी आहे रेडॉक्स रिॲक्शनमध्ये. तेथे तुम्हाला समजेल की ऑक्सिडेशन स्टेट कशा असाइन केल्या जातात. ठीक आहे. नंतर मग आपण पाहिलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इनर्ट गॅसेसची कन्सिडर करत नाही, कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीसाठी आपल्याला तो इलामेंट इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केलेला असला पाहिजे. म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉनसोबत शेअर केला असला पाहिजे. पण इनर्ट गॅसकडे अशी कुठलीही टेंडन्सी नाही आहे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगची, त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कन्सिडर करत नाही. त्यानंतर तुम्ही पाहिलं की सगळ्यात हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारा इलामेंट कोणता, तर फ्लोरीन, की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉलिंगच्या स्केलने किती फिक्स करून घेतलेली आहे, 4. ठीक आहे. हायड्रोजनची पण किती फिक्स करून घेतलेली आहे, 2.1. ठीक आहे. आता अजून तुम्हाला जर विचारलं की ज्याची लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे असा कोणता, ठीक आहे. तर पिरियडिक टेबलमध्ये लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे एस ब्लॉकची इलामेंट, कारण की लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. पण एस ब्लॉकमध्ये पण टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. म्हणजे सुरुवातीचे जे इलामेंट आहे ते हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असतील आणि जसं आपण बॉटम तसं त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. म्हणजे इथल्या प्लेसची इलामेंट आहे फ्रान्सियम, सीझियम, हे जे आहे ते लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारे इलामेंट आहे. ठीक आहे. तर लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारे इलामेंट सीझियम अँड फ्रान्सियम, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑलमोस्ट सेम आहे. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असण्याचं कारण हे आहे की सीझियमच्या पुढे लॅन्थनम जो आहे, सीझियम नंतर इथे पुढे कोण येतो, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. तर हा जो बेरियम आहे, बेरियमच्या पुढे लॅन्थनम सारखे 14 इलामेंट टिकला आहे. म्हणजे ह्या 14 इलामेंटचा चार्ज प्लस इथून पुढच्या इलामेंटचा चार्ज, त्याच्यामुळे होतं काय की ओव्हरऑल चार्ज जो आहे तो याचा फ्रान्सियम सारखाच होऊन जातो. हो की नाही. याचा न्यूक्लिअर चार्ज आणि याचा न्यूक्लिअर चार्ज ऑलमोस्ट सेम होऊन जातो ह्या लॅन्थेनॉइड्समुळं.
आणि म्हणून दोघांची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सेम होऊन जाते. लक्षात आले एवढे मुद्दे? तर एवढे मुद्दे तुम्हाला इनफ आहे तुम्ही जर बोर्ड आणि CETचा स्टडी करत असणार आहे तर. आता जे नीट आणि जीचा स्टडी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय महत्त्वाचं आहे की जी प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही नॉन मेजरेबल जरी असली तरी काही सायंटिस्ट असे आहे की त्यांनी ती काय केलेली आहे, प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कुठले कुठले फॉर्म्युलेज अप्लाय करून त्यांनी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रेडिक्ट केलेली आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही पुढे नोट करून घ्या. Different scale which are used to calculate the electronegativity. Scales which are used to calculate electronegativity. Scales which are used to predict or calculate the electronegativity. त्यामध्ये सगळ्यात पहिलं स्केल जे आहे जे वेल नोन स्केल आहे त्यावेळेस आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मोस्ट ऑफ दी केसेस मध्ये फाइंड आउट करतो ते म्हणजे पॉलिंग स्केल. फर्स्ट स्केल इज द पॉलिंग स्केल. सिंबल आहे त्याला काय P. ठीक आहे, दुसरं जे स्केल आहे ते आहे मुलिकन स्केल. त्यासाठी सिंबल आहे काय M. आणि तिसरं जे स्केल आहे ते आहे अल्फ्रेड रोचे स्केल. सिंबल आहे त्याचा AR. तर या तीन स्केल प्रमाणे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करणार आहे ते तुम्हाला नीट आणि जी मध्ये काही वेळेस विचारले जाऊ शकते. अशा वेळेस तुम्हाला ते फॉर्म्युलेज माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे कुठले कुठले फॉर्म्युलेज आहेत ते आता आपल्याला नोट करून घ्यायचं. पण फॉर्म्युलेच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी समजून घ्या की हे जे स्केल्स आहेत हे स्केल्स त्यांनी डिस्कवर्ड केलेले आहे. हे काही एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलेले स्केल नाही आहे. त्यांनी प्रेडिक्ट केलेले आहे एक इलामेंट की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यांनी काहीतरी फिक्स केली आणि मग त्याच्या बेसिसवरती बाकीच्या इलामेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल हे त्यांनी प्रेडिक्ट करण्याचं काम केलं. ओके, मग आता त्यासाठी त्यांनी कुठली टर्म कन्सिडर केली, प्रेडिक्शन करण्यासाठी, कंपॅरिझन करण्यासाठी कुठली टर्म कन्सिडर केली, तर पॉलिंगने काय केलं, बॉन्ड एन्थॅल्पी कन्सिडर केली. बॉन्ड एन्थॅल्पी. मुलिकेनने काय केली, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी यांचे हे दोन कंपॅरिझन करून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि अल्फ्रेड रोचेल जे आहे त्यांनी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ज्याला आपण Z इफेक्टिव्ह म्हटलं त्याला, आणि जे दोन बॉन्ड मधला डिस्टन्स आहे त्याचे रेडियस, हो की नाही, दोन ॲटम मधलं जे डिस्टन्स आहे, हो की नाही, त्याला ॲटॉमिक रेडियस म्हटलं किंवा क्रिस्टल रेडियस जे टर्म्स आपण ॲटॉमिक रेडियस मध्ये डिस्कस केलं होतं ती रेडियस घेतली आणि रेडियस आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज यांचं कंपॅरिझन करून त्यांनी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शोधण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मग कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की कोणते स्केल कशावरती डिपेंड आहे तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं स्केल आपण पाहूया पॉलिंग स्केल. पॉलिंग स्केल काय आहे पहा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ज्याची काढायची आहे त्यासाठी सपोज AB हा इलामेंट आहे, AB हा एक बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड, त्याच्यामध्ये A ची वेगळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, B ची वेगळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेन्शन करत असताना पहा की सपोज A आणि B हे इलामेंट आहेत एका कंपाऊंड मध्ये की ज्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला, त्यापैकी A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी XA म्हटलं आणि B ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी XB म्हटलं, तर याचा डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पॉलिंगने एक स्केल तयार केला. ठीक आहे, सो XA मायनस XB हा डिफरन्स त्यांनी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक स्केल तयार केला. ते स्केल काय आहे पहा, XA मायनस XB इज इक्वल टू 0.208 इंटू अंडर रूट डेल्टा. हे तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. XA मायनस XB इज इक्वल टू 0.208 इंटू अंडर रूट डेल्टा. ठीक आहे, आता बघा हा जो डेल्टा आहे तो डेल्टा काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो डेल्टा जो आहे तो म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी. पहिले बॉन्ड एन्थॅल्पीची थर्मोडायनामिक मध्ये एक टर्म आहे पण इथं उल्लेख आलेला आहे त्याच्यामुळे आणि हायर स्टडी असल्यामुळे आपल्याला ते टर्म आता इथं माहिती करून घेणं गरजेचं आहे. सपोज
AB हा फॉर्म होण्यासाठी A2 प्लस B2 हा कंबाईन करून AB हा मॉलिक्यूल फॉर्म होतो. ठीक आहे, AB हा मॉलिक्यूल फॉर्म करण्यासाठी A2 आणि B2 यांची रिॲक्शन केली. मग A2 मध्ये बॉन्ड आहे AA, B2 मध्ये बॉन्ड आहे BB आणि AB मध्ये बॉन्ड आहे AB. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपण एखादी रिॲक्शन करतो तर रिॲक्शन करत असताना रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक करावे लागतात. त्यासाठी आपण त्याला काय करतो, एनर्जी प्रोव्हाइड करतो. त्या एनर्जीला आपण काय म्हटलं, एन्थाल्पी म्हटलं. ठीक आहे, मग हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठीची एन्थाल्पी, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठीची एन्थाल्पी आणि हा बॉन्ड फॉर्म होता वेळेस एनर्जी रिलीज होते, म्हणजे इथे एन्थाल्पी रिलीज होऊन जाते, ती पण एन्थाल्पी. मग ह्या 3 बॉन्ड एन्थाल्पीचं टोटल कॅल्क्युलेशन करून ह्या पूर्ण रिॲक्शनची काय काढली जाते, बॉन्ड एन्थाल्पी काढली जाते. ठीक आहे, यांना काय म्हटलं जाते, ह्या पूर्ण बॉन्डच्या एन्थाल्पीज वरून पूर्ण रिॲक्शनसाठी जी काय काढली जाते, बॉन्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली जाते. मग ही बॉन्ड एन्थाल्पी कशी कॅल्क्युलेट केली जाते, तो 12वी मध्ये थर्मोडायनामिक मध्ये तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करणार आहात. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं जो डेल्टा आहे तो डेल्टा म्हणजे कशासाठी यूज केलेला आहे, बॉन्ड एन्थाल्पीसाठी यूज केलेला आहे. ठीक आहे, पण बॉन्ड एन्थाल्पी 2 प्रकारचे असतात. एक तर आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग द फॉर्म्युला अँड द गिवन डाटा, आणि दुसरं बॉन्ड एन्थाल्पी आपण एक्सपेरिमेंटली सुद्धा काढू शकतो. ठीक आहे, मग डेल्टा इथे या फॉर्म्युलामध्ये कोणता वापरायचा आहे तुम्हाला, एक्सपेरिमेंटल बॉन्ड एन्थाल्पी मायनस थेरॉटिकल बॉन्ड एन्थाल्पी. हा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्सला म्हणायचा आहे डेल्टा. ठीक आहे, बॉन्ड एन्थाल्पी, ही बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ती आयदर किलो जूल मध्ये असेल किंवा किलो कॅलरी मध्ये असेल. ठीक आहे, इथं हा जो फॉर्म्युला आहे तो किलो कॅलरी साठीचा फॉर्म्युला आहे. जर हाच किलो जूल मध्ये तुम्हाला पाहिजे नसेल तर तो असा होईल, XA XB इज इक्वल टू 0.1087 अंडर रूट डेल्टा. हा जो फॉर्म्युला आहे तो किलो जूल पर मोल साठीचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये सिग्निफिकन्स सेम आहे. XA म्हणजे A ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, XB म्हणजे B ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि डेल्टा म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी. डिफरन्स इन बॉन्ड एन्थाल्पी. कोणता डिफरन्स, एक्सपेरिमेंटल बॉन्ड एन्थाल्पी आणि थेरॉटिकल बॉन्ड एन्थाल्पीचा. ठीक आहे, तर एवढे 2 फॉर्म्युलेज तुम्ही फक्त तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून टाका. माझ्याकडून एक व्हॅल्यू फक्त इथं रॉंग झाली, ती आहे 1017. ओके, समजलं. तर हे आहे पॉलिंग स्केल. सेकंड स्केल जी आहे ती आहे मुलिकन स्केल. मुलिकन स्केलने काय करायचं आहे पहा. मुलिकन स्केलने जर तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढायची असेल एखाद्या इलामेंटची, एखाद्या कंपाऊंड मधल्या इलामेंटची, तर त्यासाठी त्या पर्टिक्युलर इलामेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, मग मुलिकन स्केलने तुम्ही जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी A ची किंवा B ची फाइंड आउट केली तर त्यासाठी त्या A ची आयोनायझेशन एन्थाल्पी आणि त्याच A ची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी याला तुम्हाला काय करायचं असतं, 2 ने डिवाइड करायचं असतं. म्हणजे काय आहे, आयोनायझेशन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचं जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज म्हणजेच त्या इलामेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हो का नाही. पहिले 3 प्रकारे काढता येतं, एक तर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये किंवा किलो कॅलरीमध्ये किंवा किलो जूलमध्ये. जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये काढायचं असेल तर हा फॉर्म्युला होतो काय, M इज इक्वल टू EIE प्लस EA अपॉन 5.6. ठीक आहे, जर तुम्हाला किलो कॅलरीमध्ये काढायचं असेल तर तो फॉर्म्युला होतो काय, M इज इक्वल टू IE प्लस EA अपॉन 125. आणि जर तुम्हाला किलो जूल मध्ये काढायचं असेल तर तो होतो IE प्लस EA अपॉन 540. ठीक आहे, एकदा चेक करतो मी जस्ट फक्त. पहिली व्हॅल्यू जी आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्टची व्हॅल्यू आहे. दुसरी जी व्हॅल्यू आहे ती किलो कॅलरीची व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ती किलो कॅलरीची व्हॅल्यू आहे. आणि थर्ड जी आहे ती किलो जूलची व्हॅल्यू आहे. तर हे 3 फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत मुलिकन स्केलसाठी. पण मुलिकन स्केलबद्दल एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात ठेवा की हे जे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे त्याचा फिक्स्ड डाटा आपल्याकडे कोणीही प्रोव्हाइड केलेला नाही. आतापर्यंत कोणत्याही सायंटिस्टनी आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला दिलेला आहे पण इलेक्ट्रॉन ॲफिनिटीच्या व्हॅल्यू दिलेल्या नाही. त्याच्यामुळं ही जी मुलिकन स्केलनी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण यूज करू शकतो या फॉर्म्युल्याने.
ती आपण ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म करू शकत नाही. सो दिस इज नॉट पॉसिबल. दिस मूल्यांकन स्केल इज नॉट पॉसिबल. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर एवढं तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आता थर्ड स्केल जे आहे ते आहे अल्रेड रोचेल स्केल. तर अल्रेड रोचेल स्केलने काय केलंय, झेड इफेक्टिव्ह आणि रेडियस ह्यांचं कॉम्बिनेशन करून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न केला. कशी काढली जाते ती पहा. काय AR त्याला म्हणायचं अल्रेड स्केल इज इक्वल टू काही व्हॅल्यूज त्यांनी आर्बिट्ररी फिक्स करून घेतल्या. त्या आहेत 0.744 प्लस 0.359 इंटू झेड इफेक्टिव्ह अपॉन रेडियस स्क्वेअर. तर ह्या सोप्या फॉर्म्युल्याने तुम्ही अल्रेड रोचेल स्केलने एखाद्या इलामेची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत. ते फॉर्म्युलेज कोणते पहा. जर तुम्हाला रोचेल स्केल जर तुम्हाला पॉलिंग स्केल दिला आणि मूल्यांकन स्केल काढलं विचारलं तर त्यासाठी एक रिलेशन आहे त्या दोघांमध्ये. ते रिलेशन फक्त तुम्ही नोट करून टाका. जर तुम्हाला रोचेल पॉलिंग स्केलने एखादं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढण्याला विचारली असेल, पण त्यासाठी मूल्यांकन स्केलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर तुम्हाला दिली असेल तर मूल्यांकन स्केलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्ही 2.8 ने फक्त डिवाइड करा. तुम्हाला पॉलिंग स्केलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला पॉलिंग स्केलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढायची आहे त्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. तो म्हणजे 0.336 इंटू काय m मायनस 0.615. ठीक आहे. ह्या दोन फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करू शकता, एका स्केलच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरून दुसऱ्या स्केलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रेडिक्ट करू शकता. ठीक आहे. ओके, सो दिस इज द एंड ऑफ टुडेज व्हिडिओ. पहिला जो हाफ आहे तो बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी होता आणि सेकंड जो हाफ आहे तो हा जो पार्ट स्पेशली मी सांगितला तो नीट आणि जीच्या विद्यार्थ्यांसाठी होता. तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. इन केस एनी डाऊट असेल, काही डिफिकल्टी असेल समजण्यामध्ये, तर तुम्ही मला पर्सनल मेसेजवरती, व्हॉट्सॲप मेसेजवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. बाय बाय, हॅव अ नाईस डे.